त्यांचा जो जीवन संघर्ष आहे तो खरंच बहुजनांच्या लोकांपर्यंत शिक्षण मिळावं आणि म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली। एवढंच नाही तर त्या एक महान कवयित्री सुद्धा होत्या। त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी शाळा नाही तर शेतकऱ्यांसाठी शाळा काढणाऱ्या पहिल्या संचालिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना तो मान मिळतो। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा त्याग, त्यांनी जे केलेलं काम आहे त्यासाठी खुद्द क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणतात की माझी पत्नी जर नसती तर मी आतापर्यंत केलेले जे काम आहे ते कदापि करू शकलो नसतो। अशा या महान विद्येची आराध्य देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी आयोजकांनी किंवा संचालकांनी सांगितल्यानुसार मी एक त्यांच्या जीवनचरित्रावरचं एक गीत आपल्या समोर सादर करतो। धन्य धन्य ती सावित्रीबाई, तिच्या जीवनात धांदल घाई, तिनं शिकवली बाई बाई ग तू कधी शिकणार ताई, तिनं शिकवली बाई बाई ग तू कधी शिकणार ताई। 1848 साली पहिली पुण्यात शाळा काढली, 1848 साली पुण्यात पहिली शाळा काढली, पहिली मुख्याध्यापिका झाली ग तू कधी शिकणार ताई, तिनं शिकवली बाई बाई ग तू कधी शिकणार ताई। लोक अंगावर गोळे फेकत, त्या जेव्हा शाळेमध्ये शिकवण्यासाठी जात त्यावेळेचे कर्मठ सनातनी ब्राह्मण लोक त्यांना असं म्हणायचे की तुम्ही आता हा धर्म बुडवत आहात आणि म्हणून त्यांच्या अंगावर शेण गोळे मातीचे गोळे एवढंच काय तर आपल्या घरामध्ये साचलेलं खरकट पाणी सुद्धा त्यांच्या अंगावर त्या फेकत असत। लोक अंगावर गोळे फेकत, एक घरी दुसरं शाळेत जाऊन नेसत, लोक अंगावर गोळे फेकत, एक घरी दुसरं शाळेत जाऊन नेसत, तरी डगमगली नाही ग तू कधी शिकणार ताई, तिनं शिकवली बाई बाई ग तू कधी शिकणार ताई। क्रांती सूर्यानं प्रेरणा दिली, शिक्षणाची गंगा वाहिली, क्रांती सूर्याने प्रेरणा दिली, शिक्षणाची गंगा वाहिली, क्रांती ज्योती सावित्री झाली ग तू कधी शिकणार ताई, तिनं शिकवली बाई बाई ग तू कधी शिकणार ताई। धन्य धन्य ती सावित्रीबाई, तिच्या जीवनात धांदल गाई, तिनं शिकवली बाई बाई ग तू कधी शिकणार ताई, तिनं शिकवली बाई बाई ग तू कधी शिकणार ताई। खूप खूप धन्यवाद। पुनश्च सर्वांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। नक्कीच त्यांच्या जीवन चरित्रातून आपण काहीतरी प्रेरणा घ्यावी। आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार। धन्यवाद।